नमस्कार. माझे नाव स्वरूपाली चिन्मय बेदरकर. माझा विषय आहे स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातील भारत व प्रबोधिनी. स्वामी विवेकानंद हे नाव मनुष्याच्या आणि त्यांच्या तेजस्वी प्रतिमेचे दर्शन सध्या मनुष्याच्या अंतर्यामी स्फूर्तीच्या लाटा निर्माण करायला समर्थ आहेत. ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीचा वरवंटा आपल्या देशावर फिरत असताना हा देश आपले स्वत्व आणि स्वाभिमान गमावून बसला होता. अशावेळी महासत्ता म्हणून उदयास आलेल्या अमेरिकेत हिंदू धर्माचा विशाल आणि समावेशक भूमिकेची अत्यंत प्रभावी मांडणी करणारा हा भारतीय महापुरुष साऱ्या जगाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेता झाला. प्राध्यापक राईट यांनी म्हटल्याप्रमाणे अमेरिकन विद्यापीठातील सगळ्या प्राध्यापकांची विद्वत्ता एका पारड्यात आणि स्वामी विवेकानंदांची विद्वत्ता एका पारड्यात असे झाले तर स्वामी विवेकानंदांचे पारडे नक्कीच जड ठरेल. जाग्रत, उत्तिष्ठत, वरांना निबोधत, युवाशक्तीत चैतन्याचा लोळ उठवणारे विवेकानंदांना युवा पिढीवरती फार विश्वास असे. या युवकांमधूनच मला हवी असणारी माणसे मिळतील. या सिंहाच्या हृदयाची ही माणसे सर्व प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे सोडवतील, शोधून काढतील असा विश्वास स्वामी विवेकानंदांना होता. त्यांचं स्वप्न होतं की भारतभर हिंदू धर्माचा प्रसार करणे आणि ओमची हिंदू मंदिरांमध्ये प्रतिष्ठापना करणे. कारण ओम हे सर्व पंथीयांना वैद्य असे प्रतीक आहे. या मंदिरांबरोबरच लोकशिक्षकांचे शिक्षण करणारी एक संस्था, धर्मप्रसार शिक्षण प्रसार होईल अशा रीतीने हिंदुस्थानाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचणे हे स्वामी विवेकानंदांचे स्वप्न होते. स्वामी विवेकानंद म्हणत की जे सुकुमार आहेत, शक्तिपूर्ण, आरोग्यपूर्ण आणि कुशाग्र बुद्धियुक्त आहेत तेच परमेश्वराजवळ जाते असे वेदवचन आहे. जोपर्यंत युवकांमध्ये तारुण्याची तडफ आहे तोपर्यंत त्यांनी निश्चयपूर्वक स्वतःच्या कामाला लागणे असा संदेश विवेकानंदांनी दिला. त्याचप्रमाणे ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक डॉक्टर विनायक विश्वनाथ पेंडसे म्हणजेच अप्पासाहेब पेंडसे यांचाही उत्कटता, उत्तुंगता, रूप पालटू देशाचे हा ध्यास होताच. विवेकानंदां साधारण 1972 ते 73 याच काळात स्वामी विवेकानंदांचा विचार आणि चरित्र यांचा परिचय अप्पांना झाला. या संन्यासी वीराच्या जीवनचरित्राचा खोल ठसा अप्पांच्या मनावरती उमटला आणि विवेकानंद वाचतच अप्पा विवेकानंदमय झाले आणि याच तन्मयतेने त्यांनी राष्ट्रदृष्टे विवेकानंद हा ग्रंथ लिहिला. अप्पा पेंडसे याच अनुषंगाने अप्पा पेंडसे यांनी प्रबोधिनीमध्ये आपल्या देशाच्या पुढील 6 समस्यांवर काम करावे लागेल असे म्हटले आहे. यातील पहिल्या 5 समस्या आर्थिक, औद्योगिक, सामाजिक, संरक्षणात्मक, राजकीय विकासाच्या होत्या. तर 6वी समस्या इतर समस्यांना लागणारे मनुष्यबळ उभे करण्याची होती. म्हणूनच प्रबोधिनीत संघटना बांधणीला खूप महत्त्व दिले जाते. देशाचे भौतिक व सांस्कृतिक रूप आपल्या कार्यशक्तीने, सामूहिक पराक्रमाने आणि विज्ञानाभिमुख राहून उत्तमतेचा आग्रह धरत असे कार्यप्रबोधन करूनच पालटायला लागेल असे त्यांचे विचार होते. विवेकानंदांनी म्हटले आहे, विराटची पूजा करा म्हणजेच आपल्या देशातील अज्ञ, दीन आणि दरिद्री रुग्णांची सेवा करा म्हणजेच मातृभूमी पूजन किंवा विराटची पूजा
अशा भावनेने लोकांची सेवा करणे म्हणजेच जनी जनार्दनाईचा भाव. हे म्हणून मी माझे व्याख्यान संपवते. धन्यवाद.